त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत बाब आहे ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा. राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव. त्यामुळे राजीव सातव हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल. खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी हे अधिवेशन चाललं. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीची व्यवस्था आहे. काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजींच्या काळामध्ये. हाही इतिहास काही लपलेला नाही. लोकशाही मध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही.